Hello, my dear friends. Today we are going to discuss one more Ditch Course activity of English Standard 9th, activity number 26. Welcome back to my channel, English Winglish. Today's activity is answer an interview. लर्न प्रॉब्लेम्स इन द स्टुडंट्स माइंड. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओत आज तुम्हाला काही प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यांची उत्तरं तुम्ही देणार ना. आन्सर अँड इंटरव्ह्यू, तुमची इंटरव्ह्यू घेतली जाणार आहे. त्या इंटरव्ह्यूमध्ये जे प्रश्न विचारले जातील त्याला तुम्ही उत्तरे द्या. चला तर मग आज आपण थोडेशा गप्पा मारूयात. ओके. Before starting the activity, just listen the instructions for you. तुमच्यासाठी काही सूचना आहेत त्या वाचूयात. Listen carefully. काळजीपूर्वक ऐका. If you don't understand first time, ask to repeat. जर तुम्हाला प्रश्न समजला नाही तर रिपीट करायला सांगा. Answer the questions in fluent voice. तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे छान, नम्र आणि फ्लुएंट व्हॉइसमध्ये द्या, न अडखळता. ट्राय टू यूज करेक्ट सेंटेन्स पॅटर्न. इंटरव्ह्यू देताना इंग्लिश सेंटेन्सेसचे पॅटर्न म्हणजेच कन्स्ट्रक्शन करेक्ट करा. योग्य शब्दांचा क्रम लावून वाक्य तयार करा. सो लेट्स सी द ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी 1. थिंक ओव्हर द फॉलोइंग अँड टिक मार्क द प्रॉपर ॲक्शन ॲज पर युअर चॉईस. मित्रांनो, चला तुमची इंटरव्ह्यू घेणार आहे आता मी. आहात ना रेडी? ओके, लेट्स सी. काही तुम्हाला पुढे प्रश्न दिलेले आहेत, त्यावर विचार करा आणि तुमच्या चॉईसनुसार खाली जे ऑप्शन्स दिलेले आहेत ते ऑप्शन्स निवडून प्रश्नांची उत्तरे द्या. ओके. डू युअर क्लासमेट्स टीज, ट्रबल अँड अवॉइड यू. तुमचा क्लासमेट, तुमचा वर्गमित्र कोणी तुम्हाला चिडवतोय का किंवा त्रास देतोय का किंवा तुम्हाला टाळतोय का? येस, हो असेल उत्तर तर येस म्हणा. उत्तर नाही असेल, तुमचा कोणताच मित्र तुम्हाला चिडवत नसेल, त्रास देत नसेल, टाळत नसेल तर नो या उत्तरावर टिक मार्क करा. आणि कधी कधी एखादा मित्र तुम्हाला या सगळ्या गोष्टी करतोय, टाळतोय, तुम्हाला टीच करतोय, ट्रबल करतोय तर समटाइम्स या उत्तरावर टिक करा. ओके, चलो तुमच्या वतीने मीच आन्सर लिहिते. समटाइम, कधी कधी माझा वर्गमित्र मला त्रास देतो. नेक्स्ट क्वेश्चन. डू यू विथ युअर फ्रेंड्स ऑल्सो टीज अँड ट्रबल्स और गिव्ह नेम्स टू एनी ऑफ युअर क्लासमेट. तुमच्या मित्राबरोबर तुम्ही सुद्धा तुमच्या एखाद्या दुसऱ्या क्लासमेटला टीच करता का, म्हणजे चिडवता का किंवा त्रास देता का, किंवा गिव्ह नेम्स टू एनी, किंवा तुम्ही त्याला नावं काही ठेवली आहेत का? सो तुम्ही हे केलं असेल तर येस म्हणा, नसेल केलं तर नो म्हणा. आणि कधी कधी करत असाल तुम्ही तुमच्या कधी कधी मित्राला, इतर मित्रांबरोबर टीज करत असाल, त्रास देत असाल किंवा नावं ठेवत असाल, वडिलांच्या नावावरून चिडवत असाल तर समटाइम्स या उत्तरावर टिक करा. तर माझ्या मते हे करणं चुकीचं आहे, म्हणून नो या ऑप्शनवर मी टिक केलेलं आहे. तुम्ही तुमचं बिहेवियर कसं आहे त्यानुसार इथे टिक मार्क करायचे आहे. ओके. थर्ड. हाऊ डू यू हँडल द टीझिंग. जर तुम्हाला कोणी चिडवलं तर ते चिडवणं तुम्ही कसं हँडल करता? क्राय, रडता तुम्ही, इग्नोर, त्याच्याकडे दुर्लक्ष करता, किंवा कंप्लेंट टू टीचर, टीचरला त्याची कंप्लेंट करता. येस, मी इथे उत्तर लिहिलं आहे कंप्लेंट टू टीचर. तुम्ही काय करता त्यावर टिक मार्क करायचे आहे. फोर्थ. हाऊ डू यू हँडल युअर सेल्फ वेन पनिश्ड इन द क्लास. जेव्हा तुम्ही क्लासमध्ये पनिश्ड केले जाता, तुम्हाला शिक्षा केली जाते, तेव्हा तुम्ही स्वतःला कसं हँडल करता? क्राय, रडता तुम्ही, गेट अँग्री, राग येतो तुम्हाला, की डिसाईड टू चेंज, तुम्ही चेंज करण्याचा निर्णय घेता की आता जे काही मी चुकीचं केलेलं आहे ते मी चेंज ते पुन्हा करणार नाही, असं डिसाईड करता का, असं ठरवता का?
तर येस, मी तरी तुमच्या जागी असते तर असंच ठरवलं असतं की ज्या गोष्टीसाठी मला पनिशमेंट दिली, ज्या गोष्टीसाठी मला शिक्षा दिली, ती आता मी परत कधीच करणार नाही. तो चेंज मी माझ्यात करण्याचा डिसिजन घेईन. ओके. सो तुम्ही काय करता पनिशमेंट केल्यावर ते तुमचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. योग्य त्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं आहे. फिफ्थ वन, व्हॉट इज द बेस्ट वे टू रिॲक्ट वेन अदर्स ट्रबल और इन्सल्ट यू. इतर लोक जेव्हा तुम्हाला त्रास देता किंवा तुमचा इन्सल्ट करता तेव्हा तुम्ही कसे रिॲक्ट होता, तुम्ही कसा प्रतिसाद देता. टेक रिव्हेंज, त्याचा बदला घेता, किंवा इग्नोर देम टोटली, त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित करता. बिकम डिप्रेस्ड, नर्वस होता, डिप्रेस्ड होता, निराश होता. नन ऑफ दिस, की यापैकी काहीच होत नाही, वेगळंच काहीतरी रिॲक्ट करता. याचं उत्तर तुम्ही टिकमार्क देऊन लिहायचं आहे, टिकमार्क करायचे आहे योग्य उत्तराच्या वर. ओके. तर माझ्या मतानुसार मी इग्नोर देम टोटली, अशा इन्सल्ट करणाऱ्या आणि त्रास देणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करते पूर्णपणे. सो कसे वाटले हे सगळे प्रश्न? छान ना, मजेशीर ना? तुमची कशी इंटरव्ह्यू घेतली मी? ओके. नाऊ हे सगळे क्वेश्चन्स तुमच्या वहीत लिहा आणि तुमच्या रिॲक्शन्स, तुमचे रिप्लाईज, तुमचे आन्सर्स जे असतील त्याच्यावरती, त्या आन्सरच्या वर टिक मार्क करा. ओके. नाऊ लेट्स सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी नंबर 2, हेल्थ अँड एज्युकेशन ऑफ स्टुडंट्स इन कोरोना पेंडेमिक. कोरोनाच्या काळामध्ये स्टुडंट्सचा, विद्यार्थ्यांचं हेल्थ म्हणजे आरोग्य आणि एज्युकेशन, त्याबद्दल आपण इथे विचारणार आहोत क्वेश्चन्स काही. प्रिपेअर क्वेश्चनियर टू टेक इंटरव्ह्यू ऑफ पीपल. लोकांची इंटरव्ह्यू घेण्यासाठी काही प्रश्नांची मालिका तुम्हाला इथे तयार करायची आहे. तर आपण प्रश्न तयार केले आहेत, पाहूया. स्कूल्स आर क्लोज्ड फ्रॉम लास्ट इयर. मागच्या वर्षीपासून शाळा बंद आहेत. हाऊ डू युअर किड्स लर्न देन. तुमची मुलं कशी शिकतात मग? आपण हे प्रश्न लोकांना विचारतो आहोत, लक्षात ठेवा. सो कदाचित आन्सर असं होणार, बाय ऑनलाईन. ॲट फर्स्ट दे लाईक्ड इट बट दे टायर्ड नाव. ऑनलाईनच मुलं आमची शिकतात. पूर्वी त्यांना खूप आवडायचं ऑनलाईन शिकणं, पण आता ते कंटाळलेत. हो ना, कंटाळलात ना तुम्ही? पण कंटाळून चालणार नाहीये, आपल्याला शिक्षण तर घेतलंच पाहिजे. सो असे प्रश्न आपण लोकांना विचारू शकता. हे प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहेत. इथे मी काही प्रश्न तयार करून दाखवले आहेत. डू यू रेडी टू सेंड युअर किड्स इन स्कूल नाव. आता तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवायला तयार आहात का? तिसरा प्रश्न आपण विचारू शकतो. डॉक्टर सेज दॅट द थर्ड वेव्ह ऑफ कोरोना विल कम. डॉक्टर म्हणतात की कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. हाऊ डू यू टेक केअर ऑफ. तुम्ही हाऊ डू यू टेक केअर ऑफ युअर किड्स. तुमच्या मुलांची कशी काळजी घेता या तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित राहण्यासाठी. व्हॉट डू यू थिंक अबाउट पासिंग स्टुडंट्स विदाउट एक्झामिनेशन. मुलं आता परीक्षा न देता पास झालेली आहेत, त्याबद्दल तुम्ही काय विचार करता. व्हॉट डू यू थिंक अबाउट द गॅप ऑफ लर्निंग इन स्टुडंट्स. विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये हा जो गॅप पडलेला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. अकॉर्डिंग टू यू व्हॉट आर द डिफिकल्टीज इन ऑनलाईन एज्युकेशन फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांसाठी हे जे ऑनलाईन एज्युकेशन घेतलं जातं, तुमच्या मते त्याच्यात काय काय डिफिकल्टीज येतात, काय काय अडथळे येतात. सो हे सगळे प्रश्न आपण आता तयार केलेले आहेत पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये लोकांना विचारण्यासाठी. असे आणखी अनेक प्रश्न तुम्ही तयार करू शकता आणि इंटरव्ह्यू घेऊ शकता. ओके. नाउ लेट्स सी द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी नंबर 3, फ्रेम अ सेट ऑफ क्वेश्चन्स. परत आपल्याला काही प्रश्न तयार करायचे आहेत. टू टेक अन इंटरव्ह्यू ऑफ अ पर्सन हू सफर्ड फ्रॉम कोरोना. ज्या व्यक्तीला कोरोना झालेला आहे त्या व्यक्तीची आपण इंटरव्ह्यू घेण्यासाठी काही प्रश्न तयार करायचे आहेत. बघूया, इथे मी प्रश्न तयार केलेले आहेत. व्हेन डिड यू टेस्ट फॉर कोरोना. कोरोनाची टेस्ट तुम्ही केव्हा केली. विच टेस्ट डिड यू प्रिफर, RT-PCR और अँटीजन टेस्ट. कोणती टेस्ट तुम्ही केली, RT-PCR केली की अँटीजन केली. हाऊ डू यू टेक केअर फ्रॉम अदर्स व्हेन यू वर कोरोना पॉझिटिव्ह. जेव्हा तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह होता तेव्हा तुम्ही कशी काळजी घेतली, इतरांपासून कसे तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवलंय.
हाऊ डीड स्टेईंग क्वारंटाईन अफेक्ट युअर मेंटल हेल्थ? तुम्ही जेव्हा क्वारंटाईन झालात तेव्हा तुमच्या मानसिक तब्येतीवर त्याचा काय परिणाम झाला? तुम्ही कसं स्वतःला क्वारंटाईन ठेवलं? व्हॉट वर युअर फिलिंग वेन यू वर क्वारंटाईन्ड? तुम्ही जेव्हा क्वारंटाईन होता तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? तुमच्या फिलिंग्स काय होत्या? हाऊ डीड यू डील विथ द निगेटिव्ह थॉट्स अँड लोनलीनेस? तुमचा जो एकाकीपणा आहे किंवा निगेटिव्ह थॉट्स जे आहेत, नकारात्मक विचार तुमच्या मनात जे येत होते त्यावर तुम्ही कशी मात केली? त्याला कसं डील केलं? विच ॲक्टिव्हिटीज डिड यू डू वेन यू वर इन कोरोना सेंटर? जेव्हा तुम्ही कोरोना सेंटरमध्ये होता तेव्हा तुम्ही कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज केल्या तिथे? तुम्ही काही प्राणायाम केलेत का? काही व्यायाम केलेत का? काही एंटरटेनमेंटसाठी प्रोग्राम्स पाहिलेत का मोबाईलवर वगैरे? काय केलं तुम्ही? कोणत्या ॲक्टिव्हिटीज केल्या? व्हॉट डिड यू ईट ॲट कोरोना सेंटर? कोरोना सेंटरमध्ये तुम्ही काय खाल्लं? कसा आहार होता तुमचा? हाऊ मच टाईम डिड यू स्लीप? तुम्ही किती वेळ झोपत होता? वेन यू वर कोरोना पॉझिटिव्ह, जेव्हा तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह होता तेव्हा किती काळ तुम्ही झोप घेत होता? सो अशा पद्धतीने प्रश्न आपण तयार करू शकतो. तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न तयार करून जो व्यक्ती कोरोना सफर झालेला आहे त्याची इंटरव्ह्यू घ्यायची आहे. सो करू शकता ना? इंटरव्ह्यू घेऊ शकता ना? येस, ऑफकोर्स. सो टुडे आय लर्न्ड. काय शिकलात आज तुम्ही या ॲक्टिव्हिटीजमधून, या व्हिडिओमधून? तर टू फ्रेम क्वेश्चन्स फॉर इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूसाठी कसे प्रश्न तयार करायचे ते शिकलात. रिस्पॉन्स द क्वेश्चन्स युझिंग वोकॅब्युलरी अबाउट कोरोना. कोरोनाबद्दल शब्दसंग्रह वापरून तुम्ही प्रश्नांना रिस्पॉन्स द्यायला पण शिकलात. सो थँक यू फ्रेंड्स. आय होप यू हॅव अंडरस्टूड द ॲक्टिव्हिटीज. थँक यू. Please like this video, share to your friends, and of course, as usual, if you haven't subscribed my channel yet, please subscribe it and press the bell icon. Thank you.